नमस्कार. ॲस्ट्रो स्टार कन्सल्टन्सीमध्ये मी धनश्री कुलकर्णी आपणा सर्वांचं स्वागत करते. आपण आत्तापर्यंत मोबाईल नंबरमध्ये कोणता डिजिट किती वेळा घ्यावा याकरिताची एक सिरीज करत आहोत. तर या पार्टमध्ये आपण चर्चा करणार आहोत की आपल्या मोबाईल नंबरमध्ये 3 हा किती वेळा असावा. आता 3 म्हणजे आपणा सगळ्यांनाच माहिती आहे की 3 म्हणजे गुरु महाराजांची कृपा आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी गोष्टी मिळवण्याकरता अत्यंत उपयोगाची असते. गुरुदोष लागला तर अनेक प्रकारच्या दुःखांना संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते, हे आपणा सगळ्यांनाच माहिती आहे. मग हा अशा प्रकारे ज्या नंबरवरती गुरुची कृपा आहे तो नंबर आपल्या मोबाईल नंबरमध्ये किती वेळा घ्यावा. गुरुचे सगळे गुणधर्म आपल्याला माहिती आहेत की गुरु नॉलेज देतो, विजडम देतो, शहाणपण देतो, तुमचा लक फॅक्टर एन्हान्स करतो. याचं नेचर जे आहे ते थोडंसं गॅसी आहे. आपण याला 3 नंबरला आपण ज्युपिटर गुरु असे म्हणतो. जर समजा हा गुरुचा नंबर म्हणजे 3 हा तुमच्या मोबाईल नंबरमध्ये एकदा आलेला असेल तर ते बेस्ट आपण म्हणतो. मोरल्स मेंटेन राहतात, लोक खूप छान वागतात, अतिशय सुंदर संस्कृती पालन करणारे किंवा संस्कारशील लोकही असतात आणि आपल्या पॅरेंट्सची चौकशी पण करतात, पॅरेंट्सना विचारतात. जर हाच 3 तुमच्या मोबाईल नंबरमध्ये 2 वेळेला आलेला असेल तर स्पिरिच्युअलिटी यांच्यामध्ये वाढलेली असते. कदाचित शो ऑफ पण करण्याचं प्रमाण यांचं वाढलेलं असतं. मोरल्स मेंटेन करतात, हा मात्र गुण त्यांच्यामध्ये तोच राहतो. जर समजा 3दा 3 आला तर काय होतं, ते त्यांच्याच विचारांच्या प्रक्रियेमध्ये राहतात. बऱ्यापैकी गॅस होतो, त्यांना स्थिर बसायला प्रॉब्लेम येतो, थोडेसे गॅसेसचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं. आता हेच जर समजा 4 वेळा 3 किंवा जास्त वेळा 3 आला तर काय होतं, तर ही लोक फॅन्टसी करतात, इमॅजिनेशनमध्ये असतात आणि त्यामुळे ह्यांचं मोरल्स जे आहे ते डिक्रीज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण नॉलेज क्रेव्हर मात्र असतात, ह्यांना ज्ञानाची भूक प्रचंड असते. तर कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारची माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर